श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांच्या सेवेत येण्यासाठी भाग्य असावे लागते आणि जो भाग्यवंत आहे तो स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो आणि त्याच्या आयुष्यात स्वामींचे चमत्कार हे होत असतात. आणि स्वामींचे झालेले चमत्कार हेच आपल्या चॅनलवरती भक्तांच्या स्वभाषेमध्ये शेअर केले जातात. त्यामुळे स्वामींचे अनुभव जर तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि याने मी इथून व्हिडिओ सोडला की याचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्याजवळ येईल आणि तुम्हाला स्वामींचे अनुभव चमत्कार ऐकण्याची संधी भेटेल. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताई या सांगली जिल्ह्यातील आहेत. चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यात स्वामींना जो चमत्कार केलेला आहे तो ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ ताई. बोला ना. मला अनुभव शेअर करायचा होता. बरं बरं. नाव सांगायचंय का ताई? नाव नाही सांगायचं. मी सांगलीमधून बोलते. चालेल. कशा आला ताई तुम्ही स्वामी सेवेत? असंच काहीतरी 2000 ला काहीतरी डिप्रेशन मध्ये आले होते मी. 2000 कितीला? 22. 22. अच्छा अच्छा. असंच असं कोणासाठी तर काहीतरी चांगलं केल्यानंतर काही त्या गोष्टीचा मला खूप त्रास झाला होता. आणि मग परत अशीच माझी एक मैत्रीण होती, ती सेवा करायची, ती नित्य सेवा करायची. आणि ती मला म्हणायची की तू ते कर, तू ते कर. मग काय माझे प्रारब्ध होते काय माहित, मला ते करायची इच्छाच झाली नाही. मी केले नाही त्यावेळेला. आणि मग पुन्हा 1-2 महिन्यात मला काहीतरी मोठं संकट आलं, मला त्रास झाला त्या गोष्टीचा. मग त्याच्यानंतर मग मी सेवेत आले आणि थोडं घरचं लोन होतं त्याचं, मग घरात सगळ्यांना त्रास होता, खूप त्रास होता. थोडी मग मी गुरुचरित्र पहिला स्वामी सारामृत वाचत आले, पुन्हा मग गुरुचरित्र घेतलं. मग आता 1-1.5 वर्षात माझ्याकडून ते झालंच नव्हतं आता गुरुचरित्र. आणि मग ते काय पुन्हा मी स्वामींना म्हटलं मला गुरुचरित्र करायचं आहे, माझ्याकडून करून घ्या. आणि मग ते मी केलं ते माझ्याकडनं. मग मी अगदीच परवाच्या म्हणजे कालच्या गुरुवारी माझं ते पूर्ण झालं. अरे वा. गुरुचरित्र. आणि पहिल्याच दिवशी मी ज्या दिवशी गुरुचरित्रला पहिल्या दिवशी ते सगळं केलं विधी, ते जे गाईला द्यायचं असते ते गाईला घास देऊन आले, कुत्र्यांना घास देऊन आले. परत केंद्रात जाऊन, इथं आमच्या इथं केंद्र आहे जवळ जरा, म्हणजे 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे. मग तिथं जाऊन मी कढी साखर वगैरे ते नारळ देऊन मी स्वामींना माझी इच्छा सांगितली. इच्छा तशी मी वेगळी मागितली होती, पण मग मी आले आणि गुरुचरित्राला चालू केले. मग सकाळी मी रोजचं सगळं विधी व्यवस्थित आवरून सगळं बसले. पारायण माझं पूर्ण झालं. आणि आम्ही फ्लॅट मध्ये राहतो आणि फ्लॅट मध्ये मी दुसऱ्या फ्लोअरला राहतो. त्यावेळी इथं असं तसं कोणी येत नाही, असं मागणारे कोणी येत नाहीत. आणि पारायण माझं पूर्ण झालं. मी पारायण पूर्ण करण्याआधी मी काय खाल्लं नव्हतं, फक्त 1-2दा थोडं पाणी घोटभर पिले होते. गुरुचरित्र पारायण. मग ते पारायण पूर्ण माझं झालं आणि माझा मुलगा वर्क फ्रॉम होम घरी करतोय आणि तो तिथंच बसलाय टेबल मांडून. आणि मी त्याच्या साईडला मी पूजा मांडणी हॉलमध्येच केली. 1 BHK घर आहे, त्यामुळे किचन मध्ये मला काम मनच लागत नव्हतं, म्हणून मी हॉलमध्येच केली. आणि ती मी गुरुचरित्र पूर्ण वाचले आणि कॉपी करून घेतली. मी मला आरती वगैरे केली, सगळं झालं. मी कॉपी करून घेतली आणि मी महाराजांच्या पुढे कॉपी आणून ठेवली. म्हटलं घ्या महाराज. मी 2 मिनिटं इथंच बसले हॉलमध्ये आणि तेवढ्यात मी आमचा मेन फ्रंट जो आहे की नाही, तो रोजच्या रोज आम्ही बंद करत असतो, पण मी पारायण करत आहे म्हणून मी ते उघडा ठेवला होता. आणि त्याच्याही पुढे एक मेन गेट आहे आणि त्या गेटला आमचा लॉक होता. आणि ते 5 मिनिटं आधीच तो लॉक काढला होता. आणि त्यामुळे एक व्यक्ती आली आणि दारात मला काय म्हणजे असं काय स्वामी आले की काय माहित नाही मला, ते मी नाही म्हणू शकत, पण मला तर वाटतं स्वामींचाच दृष्टांत होता.
का तर असं कधीच घडलं नाही. कधी असं कोण एवढे 8:30 वाजले असतील फक्त म्हणजे सकाळचे. सकाळी. हा. हा मग ते आले आणि मग म्हटले काहीतरी द्या म्हटले. मग माझा मुलगा पटकन घाबरला ना. माझा मुलगा आता हल्ली आता सध्या लोक अचानक घरात येतात, काय तर होतंय. हो ना, म्हणून तो म्हटला ओ नका आत येऊ नका, बाहेर व्हा म्हटलं. म्हटलं ए थांब म्हटलं. मला लगेच समजलं ना ते हा हा काहीतरी आपल्याला स्वामीनेच काहीतरी संकेत देत आहेत असं वाटलं. मी त्याला थांब म्हटले. मी त्यांना बघितलं पण नाही. मी डायरेक्ट ते काय म्हटले 10-5 रुपये द्या मला, बास मला काय नको जास्त. हा हा मग मी त्याच्या आधी एक बर्फी बनवून ठेवली होती रोजच्या नैवेद्याला. एक महाराजांच्या पुढे 2 बर्फी ठेवायचे म्हणून मी बर्फी करून ठेवलेली. हा मग मी ते 2-2 रोजच्या रोज बर्फी पण ठेवत होते, फळं ठेवत होते. असं व्यवस्थित चाललं होतं. ते आत गेल्यानंतर मला क्लिक झालं की आपण ती बर्फी डायरेक्ट नैवेद्य म्हणून ते महाराजांनाच देऊया असं वाटलं मला. अरे वा. मग मी बर्फी घेतली आणि 5च रुपये होते. सहज सापडले तेवढे 5 रुपये घेतले आणि मी तेवढं देईपर्यंत त्यांनी, मुलगा माझा ऐकत नसताना पण त्यांनी सांगितले त्यांना तू काळे कपडे घालू नकोस हा हा आणि आईच्या रोजच्या रोज आईचा नमस्कार कर एवढं सांगितले. आणि मी त्यांना ते दिलं आणि मी नमस्कार केला. म्हटलं बरं झालं माझे आजची पहिल्या दिवसाचं गुरुचरित्राचा अनुभव आला म्हटलं. मला महाराजांनी दर्शन दिलं. हा हा मग त्याच्यानंतर माझे ते 7 दिवसाचे पारायण पूर्ण झाले. ते मी शुक्रवारी बसले होते मी पारायणाला. नाही गुरुवारी मी नारळ देऊन आले आणि शुक्रवारी बसले. बरं. आणि पुढच्या गुरुवारी माझं ते पारायण पूर्ण झालं. मी त्याच दिवशी नैवेद्य केला आणि मी केंद्रात सांगायला गेले स्वामींना की माझं पारायण तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडलं, सगळं झालं व्यवस्थित असं झालं. आणि ते झाल्यानंतर माझ्या घरी एक थोडं लोन होतं त्याचं त्या लोनचं काहीतरी असं मार्गी लागलं आणि ते लोन आमचं बऱ्यापैकी संपलं त्या 2च दिवसात. हे अरे वा. आणि त्यामुळे म्हणजे भरपूर आमची अशी जॉईंट फॅमिली आहे. मी बहीण आई असं म्हणजे असं एकत्र राहतो. ते सगळ्यांचं टेन्शन कमी झालं. आणि तेवढ्यात काय झालं, नरसिंहवाडी आमच्यापासून जवळ आहे ना. मग तिथं पण पारायण होतं पौर्णिमेला. मग तिथं आम्ही पारायणला आणि पुन्हा म्हणजे माझं गुरुवारी एक पारायण पूर्ण झालं आणि शुक्रवारी आणि शनिवार दिवस पूर्ण झाल्यानंतर लगेच रविवारी माझ्याकडून पुन्हा आणखीन एकदा पारायण घडलं. हा माझा अनुभव आहे. आणि मला वाटते की कोण पण असं कुठल्याही टेन्शनमध्ये काळजी करणं, टेन्शन घेणं, डिप्रेशन मध्ये जाणं त्याच्यापेक्षा स्वामी मार्गात यावं असं मी तर सांगू शकते. इथं म्हणजे आपल्या म्हणजे स्वामींच्याकडे आपल्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहेत त्यांच्याकडे. हो ना, बरोबर आहे ताई. ते तुम्ही म्हणताय ना, तुम्हाला जी शंका आली ना की हे आले, कोण आले, पण गुरुचरित्राचं पारायण जर तुमच्या घरामध्ये लावलं असेल तर स्वामी किंवा दत्तगुरु तुमच्या घरी येऊन जातातच ताई. म्हणूनच मी म्हटलं की मला हाच मोठा अनुभव होता. आणि तो पहिल्याच दिवसाला. आणि ताई खरंच आमच्या बिल्डिंगमध्ये कुणीही येत नाही एवढं. आणि एवढं सकाळचं अजिबातच नाही. आणि आलं तरी पण कसं खालच्या खाली असं फिरत असतात, आवाज येते ते, पण वरती एवढं डायरेक्ट असं एवढं कोण येत नाही. पूर्ण त्यांनी फ्रंट दरवाजापर्यंत आले होते. अरे वा. मग माझा तो नैवेद्य जो मी बर्फीचा नैवेद्य केलता तो माझा त्यांच्यापर्यंत मला पोहोचला. आणि माझी ह्या वेळची गुरुचरित्र पारायणचं फळ मला मिळालं. तर मला आमचं खूप वर्षाचं ते लोन होतं विनाकारण सगळी टेन्शन मध्ये होती. ते तेवढं महाराजांनी सगळं करवून घेतलं आमच्याकडून. अरे वा. आणि ताई तुम्ही म्हणाला की सुरुवातीला तुम्ही डिप्रेशन मध्ये गेला आणि स्वामी सेवेत आला. हो. मग त्यानंतर ना स्वामी सेवा करायला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला काय सेवा करत होता तुम्ही? मी सुरुवातीला 3 अध्याय 11 माळी जप तर मला जमलाच नाही. एकच माळ जप करायची आणि 3 अध्याय वाचायचे आणि 14वा आणि 18वा अध्याय. स्वामी चरित्रामृतचे का? नाही त्याची स्वामी चरित्र सारामृताची 3 अध्याय करायची. एकच माळ जप करायची. अथर्व शीर्ष पण करत होते. घोर कष्ट धरणवर तर माझी सुरुवातीपासून भर होता. अरे वा. घोर कष्ट धरण स्तोत्र आणि 14वा आणि 18वा ते वाचत होते मी. मग किती दिवसात तुम्हाला जरा बरं वाटायला लागलं? तरी पण 2-3 महिन्यातच मला फरक पडत गेला. अरे वा. 2-3 महिन्यात. आणि आता मी पूर्ण निवांत आहे. आणि मी सगळ्यांना सांगू शकते की खरंच स्वामी आहेत, हम गया नहीं जिंदा है, हे वाक्य त्यांचं त्रिवार सत्य. हो ना. ते ज्यांनी स्वामींची सेवा केली ना त्याला ते दाखवून देतातच. हो. आणि आणखीन एक मला काय अनुभव आला की आपण करणारे कोण नाही. बरोबर. ते आपल्याकडून करून घेतात. हे 100% म्हणजे 100% कुणीही मान्य करायलाच पाहिजे. हो ना. अगदी म्हणजे स्वामी चरित्र सारामृतात मध्ये सांगितलेलं आहे की करता करविता तूच एक स्वामीनाथा.
स्वामीनाथा. त्यांच्यावरती जर सोडून दिलं ना तर हो हो कोण हो. टेन्शन राहत नाही ताई. आपला विश्वास ठेवायचा आणि सगळं त्यांच्यावर सोडून द्यायचं. विश्वास ठेवणं आणि स्वामी सेवेत आल्यानंतर वाईट विचार, वाईट काहीही मनात राहत नाही. सगळं ह्या महिनाभरात मी पूर्ण फक्त स्वामींना समर्पित आहे. पूर्ण महिनाभर माझा हा. अरे वा. 1 महिना पूर्ण स्वामी सेवेत मी पूर्ण समर्पण केलंय मी स्वामींना. हा हा. आणि मला त्याचे अनुभव येते. जेव्हा स्वामींवर सोडून देतो ना तेव्हा योग्य तेच होत असतं ताई. कारण हो, हो, स्वामी हो. आपल्याला कधीच चुकीच्या मार्गाला जाऊ देत नाहीत, महत्वाचं म्हणजे. हा हो हो. वाईट विचारांना शिव पण देत नाहीत. हो ना हो. एक सुरक्षा कवच म्हणतात ना तसं एक स्वामी सेवक आपल्या भोवती असतं. आहे. आणि शेवटची जो पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे ना, करू की नको, होईल काय ते, असं सगळं चाललं होतं. पण ते मी स्वामींना म्हटलं, बघा तुम्हाला जे पाहिजे ते करून घ्या तुम्ही. माझी पुरणपोळी झाली, मी सगळं व्यवस्थित केलं, ताट मांडलं, सगळं म्हणजे जो आरास होता ना तो व्यवस्थित झाला माझा. आणि त्यावेळेला मला कळून चुकलं. लोक प्रत्येक सेवेकरी म्हणतात की आपण कोण करणार आहे, तेच करून घेणार आहेत, आपण कोण करणार आहे, हे त्रिवार सत्य आहे. हो ना हो ना. आणि कुणीही कोणत्या कंडिशन मध्ये खचून जाऊ नका. प्रत्येकाने स्वामी सेवा करा. स्वामी सेवा करणं ही कधीच वाया जाण्यासारखी कुठलीच गोष्ट नाही. स्वामी सेवेत आपण केलेला तो मुजरा पण स्वामी ठेवून घेत नाहीत, हे तर 100% खरं आहे. हो ना. एकदा जरी मनापासून स्वामींना हाक मारली ना तरी स्वामी धावून येणारे स्वामी आहे. हो हो हो. बरोबर आहे ताई. आणि त्याच्यामुळे मला तर मी लई कळकळीची विनंती सगळ्या सेवेकरांना करेन की खरंच स्वामी सेवा भरपूर होईल तितकी स्वामी सेवा करा. हो ना. एकदा त्यांच्यावर सुरुवात तरी करा. सुरुवात तरी करा. आणि सुरुवात केली ना की तर ते स्वामी कसं करून घ्यायचं ते त्यांचं त्यांनीच करतात. ते करतातच. त्यांना पण एवढं कराय की भाग्यवान लोक स्वामी सेवेत येतात. हो ना हो ना. अगदी 100% ताई खरं आहे. आणि एकदा सुरुवात झाली ना मग भलेही त्या नामस्मरणाने का होईना परंतु ज्या भक्तांकडून जेवढी सेवा करून घ्यायची आहे ना तेवढी सेवा करून घेतात स्वामी. घेतातच. त्यामुळे आता मी स्वामींना एकच सांगायला प्रत्येक महिन्याला माझ्याकडनं गुरुचरित्र होऊ द्या. अरे वा. गुरुचरित्र ताई अमृता समान आहे. त्याच्या घरामध्ये जर गुरुचरित्राचा ग्रंथ वाचला जात असेल ना तर त्याच्या घरामध्ये एकदम म्हणतात ना की पॉझिटिव्हिटी एवढी वाढत जाते. हो. दक्षिणमुखी मला वाटत होतं की त्या दक्षिणमुखी दरवाजामुळे आम्हाला घरात खूप त्रास होतो. आणि ते मी असं सांगेन की मी सेवेत आल्यामुळे दोष सुद्धा ह्या घरातून नाहीसे झालेत, हे मी अगदी खात्रीने सांगते. आता ती पॉझिटिव्हिटी झाली ना तुम्ही. आणि महत्वाचं म्हणजे सुरुवात गुरुचरित्रापासून केली. त्याच्यामुळे मला जे बाकीचे लोक नामस्मरण, स्वामी चरित्र सारामृत असं पुढे जात असतात. पण तुम्ही डायरेक्ट मुद्द्याला हात घातला. म्हणजे दत्त गुरूंच्याच गुरुचरित्राला म्हणजे तुम्ही सेवा करायला सुरुवात करून घेतले की श्री स्वामी समर्थ, त्याच्या अगोदर श्रीपाद श्री वल्लभ, नरसिंह सरस्वती असं म्हणजे वाढत गेलेलं आहे. दत्त गुरूंच्यापासून खाली अशी आलेली आहेत. परंतु तुम्ही डायरेक्ट मुद्द्याला म्हणजे डायरेक्ट गुरूंनाच तुम्ही गुरुचरित्रालाच तुम्ही स्पर्श केल्यामुळे ते एकदम पॉझिटिव्हिटी घरातून म्हणजे वाढली तुमच्या आणि निगेटिव्हिटी गायब झाली. बरोबर आहे. आणि ताई तुम्हाला आणखीन एक सांगायचंय की मी सेवा तशी 22 पासून करते. पण माझा मुलगा खूप लहान असताना माझे मिस्टर गेलेत. अरे बापरे. पण मी भक्ती नेहमी करते. मी माझ्या गावात ग्रामदैवत माझं लक्ष्मी आहे. तर मी ती लक्ष्मीला मानत होते. पण मला एवढा अनुभव आहे की देव आहेत हे सगळ्यांनी मान्य करायलाच पाहिजे. 100% ताई देव आहेत. आणि ज्यांनी भक्ती केली ना त्यांना विश्वास आहे. आणि स्वामी सेवेकरांना हे काही वाटणार म्हणजे कोणी कितीही छान अनुभव सांगितला किंवा मेलेला माणूस जिवंत जरी केला तर ही बाकीचे लोक काय म्हणणार असं होऊच शकणार नाही. परंतु स्वामी सेवेकरांना विश्वास आहे. कारण आपले स्वामी हे होऊ शकते. हो. आपले स्वामी अशक्य गोष्ट शक्य करणारे आहेत. आता मी एकच ताई तुम्हाला म्हणेन की तुमचे जे आहे की मी नेहमीच ऐकते आणि मला खूप आवडतं तुमचे अनुभव. तुमचे अनुभव मला आवडण्याचे खरं कारण सांगायचं तर तुम्ही कसं सेवेकरांकडून आता त्यांना अनुभव त्यांच्या शब्दात ऐकवताना त्यात कुठंच काही हे नाही असं म्हणजे अगदी त्रिवार सत्य सगळं म्हणजे खात्री त्याची. म्हणजे तो स्वतः मला आलेला अनुभव मी तुम्हाला शेअर केला. हो ना. बरोबर. आणि तुम्ही आमच्या भाषेत जे तुम्ही सांगताय ना ते एक लोकांना पटत नाही. पण आता मी माझ्याच भाषेत सांगितलं ना तर लोकांना बरोबर विश्वास बसतो आणि लोक सेवेत येतातच. हो. येतात. ही तुमची पद्धत योग्य आहे. ही तुमची पद्धत अगदी योग्य आहे की तुम्ही छान
हा ही स्वामींचीच लीला आहे ताई. कारण आता तुम्हाला अनुभव आला, तुम्ही सांगितलं. दुसरा सेवेकरी काय म्हणणार, या ताईंना आला, बघू मला पण येतोय का. मग आता पुढे हा, मग ते स्वामींची तुम्ही सेवा. काय माझ्याच भाषेत सांगितलं ना, त्यामुळे तर 100% लोक पाचच म्हणजे त्याच्यावर हे करणार नाहीत. विश्वास 100% लोकांचा बसणारच आणि 1-2 तर सेवेकरी घडणारच. हो ना, अगदी असंच घडो ताई. आपल्याला सेवेकरीच वाढवायचे आहेत, कारण ज्याच्या पाठीवर स्वामींचा हात आहे ना, त्याला कोणीच काहीच करू शकत नाही ताई. नाही 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 नाही, कोणच खरंच कवच कुंडल आहे ते. हो ना, हो. मित्र असंच. चालेल चालेल. आणि तुमची ही सेवा अशीच तुमची राहू दे. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत असतो. थँक्यू ताई. आणि तुमची सेवा अशीच घडू दे. आणि माझी एक प्रार्थना आहे की मला एक स्वतःच एक घर पाहिजे आहे. हे मी माझ्या बहिणीच्या घरी राहते. एवढ्यासाठी तुम्ही पण स्वामींना प्रार्थना करा. मी पण स्वामी सेवेत हो, हो. स्वामी हे करेन, विनंती करेन की माझ्याकडून अशी सेवा करून घ्या. हो ना, हो ना. मी पण स्वामींच्या चरणी हीच प्रार्थना करेन की तुमची जी इच्छा असेल ना, ती लवकरात लवकर स्वामींनी पूर्ण करावी. चालेल. श्री स्वामी समर्थ. खूप सुंदर अनुभव आहे ताई. शेअर करते मी. हो हो हो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.